गुगल वर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे। सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन आयोजित संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्याचा प्रवचन सोहळा नाशिक शहराच्या पंचवटीमधील औदुंबर नगर येथील दत्त मंदिर परिसरात भक्तिभावात सुरू झालाय। डॉक्टर तुळशीराम गुट्टे महाराज यांच्या आशीर्वादानं 4 दिवस चालणारा हा प्रवचन सोहळा 17 नोव्हेंबर पर्यंत आयोजित करण्यात आला। काल सायंकाळी दत्त मंदिरातील सभा मंडपामध्ये स्वामी संविधानंद सरस्वती, डॉक्टर तुळशीराम गुट्टे महाराज, 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संचालक किशोर बेलसरे, भाजपाच्या महिला मोर्चा सरचिटणीस उज्ज्वला बेलसरे, माजी नगरसेवक रुची कुंभारकर, सोमनाथ बोडके, प्रसाद बोडके, श्याम पिंपरकर आणि रमेश वानखेडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। कार्यक्रमादरम्यान डॉक्टर तुळशीराम गुट्टे महाराज यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला। कार्यक्रमाविषयी माहिती देत महंत स्वामी संविधानंद सरस्वती महाराज यांचा देखील सत्कार करण्यात आला। यावेळी स्वामी संविधानंद सरस्वती यांनी देखील सोहळ्याला शुभेच्छा दिल्या। यावर्षी 25वा प्रवचन सप्ताह असल्याची माहिती देत डॉक्टर तुळशीराम यांनी सप्ताहाला सुरुवात केली। भगवान कपालेश्वर, माँ गोदावरी, भगवान मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र जी, हनुमान जी महाराज, आपण खूप भाग्यवान आहे की नाशिकमध्ये एवढे देव आहे की सर्व आपली काळजी घेतात आणि त्यांच्या कवचमध्ये आपण आहे नाशिककर सर्व लोक। एका बाजूला भगवती आहे, भगवान त्र्यंबकेश्वर आहे, हनुमानजी महाराज आहे, भगवंत रामजी भगवान आहे, गोदावरी मैया आहे, कपालेश्वर भगवान आहे आणि त्या सर्वांच्या आशीर्वादाने आमची तुळशीराम गुट्टेजी महाराज डॉक्टर नेहमी मी जेव्हा यांना पाहतो काय न काय कुठेही कार्यक्रम यांच्या चालूच असतात आणि लोकांना प्रबोधन करण्याचा एक फार सुंदर यांच्या कार्य आहे। मी भगवंताशी खूप खूप मंगल कामना करतो। या वर्षी 25वा वर्ष आहे आणि आमच्या पण 25वा वर्ष आहे। माझी कैलासची 25 यात्रा झाली या वर्षी, तो आमच्याकडे 25वा मी 2-4 कार्यक्रमामध्ये गेलो आतापर्यंत, तिथे पण 25 चालू होतं। म्हणून काय देवाचा योग आहे भगवंताचा। नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला 729 वर्ष, की अंगावर रोमांच उभे राहतात, देवी देवता सगळे येतात। ज्ञानेश्वर महाराज कृपा राहावी, स्वामीजी इथे आले त्याबद्दल तर स्वामीजींचा महिमा सगळ्यांना अवगत आहे। आणि मी तुम्हाला सांगितलं इतक्या वर्ष मानस सरोवर आपल्याला एक दिवस थंडीने जमत नाही, स्वामीजी काहीच नसतं अंगावर, असेच जातात। हे अनेक वेळेला बघत असतो, असा त्यांचा महिमा आहे। कारण संताचा तो महिमा संतची जाणती, कारण संतांचा महिमा संत जाणू शकतात। बहु दुधाड झाली जली म्हैस गाय, परी कामधेनु होईल का? खूप पुष्कळ दूध देणारी म्हैस काय आहे, पण ती कामधेनु होऊ शकत नाही। तसं आपण संत महात्म्य होऊ शकत नाहीत, आपण श्रवण करणारे श्रोते आहोत। म्हणून स्वामीजींचं आपल्याला आशीर्वचन घ्यायचंय। मी स्वामीजींच्या सदैव ऋणामध्ये राहील। संतांच्या पायरी आपण खूप आनंदात आहोत। बोलत असतील लोक थोडेफार, पण त्यांना तर पाणी पण भरू देत नव्हते, जीवन जगू देत नव्हते। आणि देव कृपा करेल त्र्यंबकेश्वर भगवान म्हणून आई वडील इकडे घेऊन आले होते त्यांना। कमीत कमी त्र्यंबकेश्वराची कृपा आपल्यावर होईल आणि त्र्यंबकेश्वरची कृपा झाल्यानंतर आपल्याला मार्ग मिळेल।
पण इथे सुद्धा वाघाच्या रूपामध्ये गहिनीनाथ महाराज हा नाथ संप्रदाय आहे स्वामीजी, हा काही दुसरा संप्रदाय नाही. कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र हा सप्ताह 17 तारखेपर्यंत सायंकाळी 7 ते 9 पर्यंत सुरू राहील. त्याचबरोबर सोमवारी सकाळी सप्ताहाचा शेवटच्या दिवशी पालखी सोहळ्याचं महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलंय. या प्रसंगी औदुंबर नगर, गोपाळनगर, अमृतधाम परिसरातील भाविकांनी या प्रवचन सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी केली. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संजीव अहिरे, एकनाथ पगार, प्राचार्य शिवाजी सानप, रुपाली गुट्टे, माधवराव अकोटकर, अर्जुन पाटील, नामदेव भोर, संदेश सांगळे, निर्मला भोईर, चंद्रकला नागरे, रुपाली खैरनार, सुनंदा अहिरे आणि अलका काजळे यांनी मोलाचं सहकार्य केलं. नाइन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक.